या समयामध्ये आम्ही प्रत्येक जण एकचित्त होत एकांत करणाने एका विचाराने एका मनाने प्रभूजी आम्ही तुझ्या चरणाजवळ येत आहोत। प्रभूजी आम्ही प्रार्थना करत आहोत या वेळामध्ये बापा तुझ्या पवित्र वचनाच्या द्वारे तू आम्हाला प्रत्येकांना जे मार्गदर्शन तू करू इच्छित आहे पवित्र परमेश्वरा त्या प्रत्येक प्रार्थना विनंतीच्या माध्यमातून ज्या गोष्टी तू आम्हाला प्रत्येकांना शिकवू इच्छित आहे जिवंत परमेश्वरा आजचं वचन प्रत्येकांसाठी अनेक स्वरूपाने बापा आशीर्वादाचं कारण तू होत आहे। तुझं वचन प्रत्येकांसाठी शिकवण देणारा तू होत आहे। तुझं वचन तुझ्या लेकरांना स्थिरतेने भरवणार असं तुझं वचन होऊ दे राजा। जी प्रियजन आलेले आहे पवित्र परमेश्वराची प्रियजन तुझं वचन ऐकत आहे त्या प्रत्येकांना बापा तुझ्या अभिषेकाने तुझ्या सामर्थ्याने तू भरव। सर्व प्रकारचं अडखळण विघटन तू दूर कर आणि प्रभूची तुझ्या वचनाच्या द्वारे आम्हाला प्रत्येकांना तू आज आशीर्वादित कर। तुझी कृपा आणि तुझी दया तुम्हाला प्रत्येकांना प्रदान कर राजा। आम्ही प्रत्येक जण तुझ्या सामर्थ्यशाली हातामध्ये समर्पित होत आहोत। प्रभू येशूच्या नावात ही प्रार्थना केली म्हणून तू ऐक। आमेन आमेन आमेन। थँक यू लॉर्ड। थँक यू मास्टर। हालेलुया सर्वजण हालेलुया हालेलुया हालेलुया। सुप्रियानो या वेळामध्ये तुम्हा प्रत्येकांचं मी प्रभू येशूच्या नावामध्ये स्वागत करत आहे की आजची ही सुंदरशी वेळ प्रभूने आमच्या प्रत्येकांच्या जीवनामध्ये जोडलेली आहे आणि प्रभूने त्याच्या कृपेच्या द्वारे त्याच्या दयेच्या द्वारे प्रभूने आम्हाला पुन्हा एकदा त्याच्या पवित्र स्थानामध्ये त्याच्या महिमेसाठी प्रभूने त्याच्या गौरवासाठी आम्हाला एकत्रित केलेला आहे। जरा जोरदार टाळ्या प्रभूच्या गौरवासाठी मी वाजूयात। Thank you, Master. Jesus. So, प्रियानो आजच्या या वेळामध्ये परमेश्वराच्या पवित्र वचनाकडे आम्ही आमचं चित्त आमचं मन आम्ही लावणार आहोत आणि जे वचन आहे नवीन करारामध्ये लूका शुभवर्तमान याचा अध्याय 11 आणि वचन 1 ते 13 आम्ही वाचणार आहोत। लूका चॅप्टर 11 वर्स 1 to 13 लूका शुभवर्तमान याचा अध्याय 11 वचन 1 ते 13 मध्ये। मग असे झाले की तो एका ठिकाणी प्रार्थना करीत होता। ती त्याने समाप्त केल्यावर त्याच्या शिष्यातील एकाने त्याला म्हटले, प्रभूजी जसे योहानाने आपल्या शिष्यांना प्रार्थना करावयास शिकविले तसे आपणही आम्हाला शिकवा। तो त्यांना म्हणाला, तुम्ही प्रार्थना कराल तेव्हा असे म्हणा, हे पित्या तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, आमची रोजची भाकर रोज आम्हास दे आणि आम्हाला आमच्या पापाची क्षमा कर, कारण आम्ही आपल्या प्रत्येक ऋणाला क्षमा करीतो आणि आम्हास परीक्षेत आणू नको। मग त्याने त्यांना म्हटले, तुमच्यामध्ये असा कोण आहे की त्याला मित्र असून तो त्याच्याकडे मध्यरात्री जाऊन त्याला म्हणतो, मित्रा मला 3 भाकरी उसण्या दे, कारण माझा एक मित्र प्रवासाहून माझ्याकडे आला आहे आणि त्याला वाढावयास माझ्याजवळ काही नाही, आणि तो आतून उत्तर देईल, मला त्रास देऊ नको, आता दार लावले आहे व माझी मुले माझ्याजवळ निजली आहेत, मी उठून तुला देऊ शकत नाही। मी तुम्हाला सांगतो तो त्याचा मित्र आहे, ह्यामुळे जरी तो उठून त्याला देणार नाही तरी त्याच्या आग्रहामुळे त्याला पाहिजे तितक्या भाकरी तो उठून त्याला देईल। मी तुम्हाला सांगतो, मागा म्हणजे तुम्हास दिले जाईल, शोधा म्हणजे तुम्हास सापडेल, ठोका म्हणजे तुम्हासाठी उघडले जाईल, कारण जो कोणी मागतो त्याला मिळते, जो कोणी शोधतो त्याला सापडते, जो कोणी ठोकितो त्याच्यासाठी उघडले जाईल। तुमच्यामध्ये असा कोण बाप आहे की जो आपल्या मुलाने मासा मागितला असता त्याला मासा न देता साप देईल, किंवा अंडे मागितले असता त्याला विंचू देईल? तुम्ही वाईट असताही तुम्हाला आपल्या मुलांना चांगल्या देणगे द्यावयाचे कळते, तर मग स्वर्गीय पित्याजवळ जे मागता त्यास तो किती विशेष करून पवित्र आत्मा देईल। आमेन। दैवाप करो हे वचन आम्हा प्रत्येकांसाठी तो आशीर्वादित करो। प्रियानो या ठिकाणामध्ये आम्ही या वचनाला अभ्यासत असताना लूक याचा अध्याय 11 आणि वचन 1 ते 13 मध्ये काही महत्त्वपूर्ण अशा बाबी आज आम्ही अभ्यासणार आहोत, आम्ही पाहणार आहोत की या वचनामध्ये सर्वप्रथम आम्हाला पाहायला मिळतं की प्रभूची प्रार्थना आणि त्यानंतर आग्रहाची प्रार्थना व मध्यरात्री आलेल्या मित्राचा दृष्टांत। या आशाखाली
या ठिकाणामध्ये ज्या गोष्टी नमूद केलेल्या आहे लुकाने, लूक की जो एक वैद्य आहे, लूक जो एक चांगला लेखक सुद्धा म्हणून त्याला पाहिला जातं, आणि लूक हा एक साधारण व्यक्ती मुळीच नाहीये. लुकाने ज्या गोष्टी आपल्या संपूर्ण या पुस्तकामध्ये त्याने नमूद केलेल्या आहेत त्या अनेक स्वरूपाच्या गोष्टीची शिकवण देणारं ठरतं. आणि या ठिकाणामध्ये सुद्धा प्रियांनो लुकाने प्रभूची प्रार्थना आणि आग्रहाची प्रार्थना व मध्यरात्री आलेल्या मित्राचा दृष्टांत या गोष्टीला त्याने विशेष स्वरूपाने नमूद केलेला आहे. आणि आज आम्ही ज्या एका महत्वपूर्ण विषयाला किंवा महत्वपूर्ण अशा मुद्द्याला आम्ही समजून घेणार आहोत ती गोष्ट आहे प्रियांनो आग्रहाची किंवा आग्राही प्रार्थना या संबंधाने. या ठिकाणामध्ये प्रियांनो आम्ही पाहतो की आजच्या वेळामध्ये आणि जगातील प्रत्येक व्यक्तीला ज्या गोष्टीची आवश्यकता आहे अधिक ती गोष्ट आहे प्रियांनो प्रार्थना. हालेलुया. अधिक प्रार्थना. हालेलुया. प्रार्थना आणि अधिक प्रार्थना. ज्यावेळेस प्रियांनो अधिक प्रार्थना केली जाते त्या वेळामध्ये अनेक स्वरूपाच्या समस्या आम्हाला पवित्र शास्त्रामध्ये पाहायला मिळतात की एका संदेशाने प्रार्थना केली, देवाच्या एका सेवकाने प्रार्थना केली ती प्रार्थना, आणि सर्व लोकांनी अधिक प्रार्थना केली ती प्रार्थना. प्रियांनो त्या वेळामध्ये घडलेल्या घटना किंवा त्या वेळामध्ये त्यांना मिळालेलं उत्तर या स्वरूपाच्या अनेक गोष्टी प्रियांनो आम्हाला पवित्र शास्त्रामध्ये पाहायला मिळतात की अधिक ज्या वेळेस प्रार्थना केली गेली प्रियांनो त्या वेळामध्ये परमेश्वराने आपल्या लोकांना सुटका दिली. त्या वेळामध्ये परमेश्वराने शत्रूंच्या पासून आपल्या लोकांचा बचाव केला. परमेश्वराने त्या वेळामध्ये अधिक प्रार्थना केली गेली प्रियांनो. ती आग्राही प्रार्थना किंवा आग्रहाची प्रार्थना, अधिक केलेली प्रार्थना परमेश्वराने मान्य केली. याचे अनेक उदाहरणं प्रियांनो पवित्र शास्त्रामध्ये आम्हाला पाहायला मिळतील. आणि म्हणून प्रियांनो आमची प्रत्येकांची सुद्धा आग्रहाची प्रार्थना किंवा अधिकतेची प्रार्थना आमची आवश्यक आहे की ज्यावेळेस आम्ही अधिक प्रार्थना करू, ज्यावेळेस आम्ही आग्रहाने प्रार्थना करू प्रियांनो आमचा परमेश्वर नक्की आमची प्रार्थना ऐकेल. हालेलुया. जर आम्ही पवित्र शास्त्रामध्ये पाहिलं तर प्रियांनो इब्री याचा अध्याय 4 आणि वचन 16 मध्ये आम्हाला पाहायला मिळतं. हिब्रू चॅप्टर 4 वर्स 16, इब्री 4 आणि वचन 16 मध्ये. तर मग आपल्यावर दया व्हावी आणि ऐनवेळी सहाय्यासाठी कृपा मिळावी म्हणून आपण धैर्याने कृपेच्या राजासनाजवळ जाऊ. या ठिकाणामध्ये प्रियांनो आम्हाला पाहायला मिळतं की आपल्यावर दया व्हावी व ऐनवेळी सहाय्यासाठी कृपा मिळावी. ऐनवेळी आमच्यावरती कृपा व्हावी, ऐनवेळी आमच्यावरती दया व्हावी यासाठी प्रियांनो आम्ही कृपेच्या राजासनाजवळ आम्ही आवश्यक आहे. हालेलुया. कृपेच्या राजासनाजवळ. कृपेचं राजासन हे प्रभू येशू ख्रिस्ताचा प्रियांनो आमच्या प्रत्येकांसाठी त्याचे ज्या ठिकाणामध्ये स्थान आहे त्या ठिकाणामध्ये प्रियांनो आम्ही प्रत्येकाने जाणं, आम्ही प्रत्येकाने प्रार्थना करणं, आम्ही प्रत्येकाने मध्यस्थी करणं आणि अधिक प्रार्थना करणं आवश्यक आहे. ज्या वेळेस प्रियांनो आम्ही आग्रही प्रार्थना करू, आग्रहाची प्रार्थना करू प्रियांनो आमच्या प्रत्येकांवरती दया होईल, आमच्या प्रत्येकांवरती कृपा होईल, कारण तो प्रत्येकांची विनंती ऐकणारा, प्रार्थना ऐकणारा तो प्रभू आहे. म्हणून प्रियांनो आम्ही त्या अंतःकरणातून प्रार्थना करणं गरजेचं आहे. आग्रही प्रार्थना फार गरजेची आहे. आणि जर आम्ही प्रार्थना केली नाही, जर आम्ही त्या कृपेच्या राजासनाजवळ जर येऊन आम्ही विनंती केली नाही तर प्रियांनो आमच्यावरती दयाही होणार नाही, आमच्यावरती कृपाही होणार नाही. ज्या वेळामध्ये प्रियांनो आम्हाला दयेची, कृपेची आवश्यकता आहे त्या प्रत्येक वेळामध्ये प्रियांनो आम्ही केलेली आग्रहाची प्रार्थना प्रभू आमच्या संरक्षणासाठी प्रियांनो ती प्रार्थना ऐकून त्याचं उत्तर तो आम्हाला देईल, आम्हाला संरक्षण देईल, आमच्यावरती कृपा करेल, आमच्यावरती तो दया करेल. आणि म्हणून प्रियांनो आम्हाला आग्रहाची प्रार्थना फार गरजेची आहे. आमच्यावरती प्रियांनो परमेश्वराने कृपा करावी, प्रभूने दया करावी यासाठी आम्हाला नित्य प्रियांनो त्या कृपेच्या आसनाजवळ येणं आवश्यक आहे. ज्या प्रकारे पवित्र शास्त्रामध्ये मी पाहतो की परमेश्वर प्रार्थना ऐकणारा परमेश्वर आहे, परमेश्वर परिस्थिती बदलवणारा परमेश्वर आहे आणि परमेश्वर जीवनाला स्पर्श करणारा परमेश्वर आहे. या सगळ्या गोष्टी प्रियांनो केवळ प्रार्थनेच्या द्वारे घडून येतात. प्रार्थना,
आग्रहाची प्रार्थना. आणि प्रियानो, प्रार्थना ही ख्रिस्ती जीवनातील सामान्यता व महानता यामधील फरक दर्शवणारी आहे. जर आम्ही पाहिलं तर प्रियानो, आमची लहानसहान गरज जरी असेल, लहानसहान विनंती जरी असेल, लहानसहान गोष्ट जरी असेल, आणि प्रियानो त्या वेळामध्ये आम्ही परमेश्वराला किती महान आणि थोर मानतो, ज्या वेळेस आम्ही प्रार्थना करतो त्यातून ती गोष्ट लक्षात येते. हालेलुया. आम्हाला परमेश्वराने अन्न दिलं, त्यासाठी परमेश्वराला धन्यवाद देत आम्ही परमेश्वराकडे जर प्रियानो त्या अन्नाबद्दल परमेश्वराकडे प्रार्थना करतो की परमेश्वर आम्ही धन्यवाद देतो, की जी गोष्ट, जे अन्न तू मला दिलंस ते माझ्या कष्टाने नव्हे तर परमेश्वरा तुझ्या कृपेच्या द्वारे तुम्हाला दिलेलं आहे. प्रियानो, आम्ही लहान सहान कारणासाठी ज्या वेळेस परमेश्वराला धन्यवाद देत प्रार्थना करतो, प्रियानो त्या कारणाने आम्हाला लक्षात येतं की आम्ही परमेश्वराला आमच्यापेक्षा थोर मानतो, परमेश्वराला महान मानतो, आणि त्या कारणाने परमेश्वर आमच्यावरती कृपा दया नक्की केल्याशिवाय राहत नाही. म्हणून प्रियानो, लहान सहान कारण जरी आमच्या जीवनामध्ये असतील, त्या प्रत्येक गोष्टीसाठी आम्ही परमेश्वराकडे प्रार्थना केलीच पाहिजे. हालेलुया. ही सवय आम्ही स्वतःसाठी, ही सवय आमच्या लेकरांसाठी, परिवारातील सदस्यासाठी प्रियानो ही सवय आम्ही लावली पाहिजे. हालेलुया. एखादी वस्तू आम्ही आणली, लहान वस्तू असेल मोठी वस्तू असेल, प्रियानो त्यासाठी सुद्धा आम्ही परमेश्वराला धन्यवाद द्यायला पाहिजे. कारण जगामध्ये अनेक लोक आहे की त्यांना एक वेळचं अन्न सुद्धा मिळत नाही, व परमेश्वराची दया आमच्यावरती आहे की परमेश्वर आम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये तृप्त करणारा तो प्रभू आहे. जरा जोरदार वाजूया. हालेलुया. म्हणून प्रत्येक कारणासाठी आम्ही प्रभूचा धन्यवाद आम्ही करावा, परमेश्वराची स्तुती आम्ही करावी. सो या ठिकाणामध्ये आम्ही एक महत्वपूर्ण गोष्ट, काही मुद्दे आम्ही पाहणार आहोत की ज्यावेळेस आम्ही आग्रही प्रार्थना करतो, प्रियानो त्या आग्रही प्रार्थनेचं योग्य हेतू असणं फार गरजेचं आहे. हालेलुया. जर योग्य हेतू आमचा नसेल तर प्रियानो आमची प्रार्थना कदापिही ऐकली जाणार नाही. हेतू फार महत्वाचा आहे. जर आम्ही अयोग्य गोष्ट मागतो, अयोग्य हेतू आमचा जर आमच्या अंतःकरणामध्ये आहे, तर प्रियानो परमेश्वर आमची कदापि आमची विनंती ऐकणार नाही. हालेलुया. ज्या प्रकारे आम्ही पवित्र शास्त्रामध्ये शलोमोन राजा संबंधी आम्ही पाहतो की शलोमोनाने परमेश्वराकडे प्रार्थना केली, परमेश्वराकडे विनंती केली, परमेश्वराकडे जी मागणी त्याने केली ती मागणी आम्हाला पवित्र शास्त्रामधून शिकविते की प्रियानो त्याचा हेतू योग्य होता आपल्या लोकांसाठी, परमेश्वराच्या निवडलेल्या लोकांसाठी. आम्ही ज्यावेळेस आमच्या अंतःकरणामध्ये, आमच्या जीवनामध्ये योग्य हेतू ठेवतो, प्रियानो त्या योग्य हेतूने परमेश्वर आमची प्रत्येकांची विनंती परमेश्वर ऐकतो. हालेलुया. जर हेतू योग्य नसेल तर परमेश्वर आमची प्रार्थना कदापि ऐकणार नाही. एक वचन आम्ही वाचूया. याकोब याचा अध्याय 4 वचन 2 आणि 3 मध्ये, जेम्स चॅप्टर 4 वर्स 2 and 3. याकोब 4 वचन 2 आणि 3. तुम्ही इच्छा धरिता तरी तुम्हास प्राप्त होत नाही, तुम्ही घात व हेवा करिता तरी हवे ते मिळविण्यास तुम्ही समर्थ नाही. तुम्ही भांडता व लढता, तुम्ही मागत नाही म्हणून तुम्हाला प्राप्त होत नाही. तुम्ही मागता परंतु तुम्हास मिळत नाही, कारण तुम्ही अयोग्य प्रकारे मागता, म्हणजे आपल्या चैनीकरिता खर्चावे म्हणून मागता. या ठिकाणामध्ये पियानो याकोबाच्या या पत्रामध्ये जी गोष्ट नमूद केलेली आहे की तुम्ही इच्छा धरिता तरी तुम्हाला प्राप्त होत नाही. हालेलुया. इच्छा धरलेली प्रत्येक गोष्ट चांगली असते का? हालेलुया. आम्ही जी मनामध्ये, अंतःकरणामध्ये इच्छा करतो ती प्रत्येक गोष्ट चांगलीच आहे असं नाही. आणि म्हणून प्रियानो वचनामध्ये जर आम्ही पाहिलं तर मनुष्याच्या मनामध्ये, मनुष्याच्या अंतःकरणामध्ये येणारे जे विचार आहे, ज्या इच्छा आहेत त्या प्रत्येक चांगल्या आहेत असं नाही. आणि म्हणून प्रियानो आम्ही जे आमच्या अंतःकरणामध्ये इच्छा करतो, ज्या इच्छा आम्ही करत आहोत त्या आम्हाला प्राप्त होत नाही. कारण वचन या ठिकाणामध्ये आम्हाला सांगतं की तुम्ही मागता परंतु तुम्हाला मिळत नाही, कारण तुम्ही अयोग्य प्रकारे मागता, म्हणजे आपल्या चैनीकरिता खर्चावे म्हणून मागता. हालेलुया. सो आम्ही योग्य हेतूने परमेश्वराकडे मागणं आवश्यक आहे. आमचा अंतःकरणातला हेतू हा फार महत्वाचा आहे. जर तो अयोग्य असेल तर प्रियानो परमेश्वर आमची ती अयोग्य विनंती कदापिही मान्य करणार नाही. आणखी प्रार्थना ही हृदयातून केली गेलेली पाहिजे प्रियानो, की जिचा हेतू योग्य असला पाहिजे. जर आम्ही पवित्र शास्त्रामध्ये पाहिलं तर प्रभू येशू ख्रिस्ताचे शिष्य हे प्रभू येशू ख्रिस्तासाठी साक्षीदार होते.
की ज्या ज्या वेळामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने प्रार्थना केली, ज्या ज्या वेळामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने पित्याकडे विनंती केली, त्या त्या वेळामध्ये प्रियांनो पित्याने प्रभू येशू ख्रिस्ताची विनंती ऐकली आणि प्रभू येशू ख्रिस्ताला त्याच वेळामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताच्या विनंतीचं उत्तर पित्याने देऊ केलं. हे शिष्य प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रार्थनेचे साक्षीदार आम्हाला पाहायला मिळतात. लुका सुवर्तमान याचा अध्याय 9 आणि वचन 10 ते 17 जर आम्ही वाचलं तर या ठिकाणामध्ये प्रियांनो एक मोठा चमत्कार आहे. हा चमत्कार आम्हाला शिकून जातो की प्रियांनो प्रभू येशू ख्रिस्ताने 5000 लोकांना अन्न दिलं. 5000 लोकांना प्रभू येशू ख्रिस्ताने अन्न खाऊ घातलं. हालेलुया. प्रियांनो हा एक मोठा चमत्कार आणि या चमत्कारामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की प्रभू येशू ख्रिस्ताने पित्याकडे विनंती केली, पित्याकडे मागणी केली आणि पित्याला काय म्हणलं. आम्ही वचन वाचूयात प्रियांनो या अध्यायातील या भागामध्ये की ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त आपल्या लोकांना सांगतो की तुम्ही त्यांना खावयास द्या, त्या ठिकाणामध्ये शिष्य म्हणतात की आम्ही यासाठी असमर्थ आहोत, आम्ही त्या लोकांना अन्न देऊ शकत नाही. आणि वचन 16 मध्ये आम्हाला पाहायला मिळतं. वचन 16 आम्ही वाचूया. तेव्हा त्याने त्या 5 भाकरी व ते 2 मासे घेऊन वर स्वर्गाकडे पाहून त्यास आशीर्वाद दिला आणि त्याचे तुकडे करून ते लोकसमुदायाला वाढण्याकरिता शिष्याजवळ दिले. या ठिकाणामध्ये प्रियांनो प्रभू येशू ख्रिस्ताचा जो उद्देश आहे तो उद्देश स्वतःसाठी नाहीये. तो उद्देश जे लोक व्याकुळ आहेत, जे लोक भुकेले आहेत त्या लोकांसाठीचा उद्देश आहे की या लोकांना अन्न मिळावं, या लोकांना तृप्तता प्राप्त व्हावी, या लोकांची व्याकुळता पूर्ण व्हावी. तो हेतू प्रियांनो प्रभू येशू ख्रिस्ताचा योग्य आहे आणि त्या हेतूला प्रभू येशू ख्रिस्त पित्याकडे मांडत आहेत. तेव्हा त्याने त्या 5 भाकरी व 2 मासे घेऊन वर स्वर्गाकडे पाहून आशीर्वाद दिला. त्याने पित्याकडे ती विनंती मांडली आणि पित्याकडे मांडणी केल्यानंतर प्रियांनो ती मागणी केल्यानंतर पिता त्या ठिकाणामध्ये प्रियांनो प्रार्थना ऐकून वचन आम्हाला पाहायला मिळतं की केवळ 5 भाकरी आणि 2 मासांच्या द्वारे त्या सर्व 5000 लोकांना प्रभू येशू ख्रिस्ताने तृप्त केलं, केवळ पित्याकडे मागणी करून योग्य हेतूने. आणि जर आम्ही वचन 17 जर आम्ही वाचलं तर वचन 17 मला सांगतं की तेव्हा सर्वजण जेवून तृप्त झाले आणि उरलेले 12 टोपल्या तुकडे त्यांनी उचलून घेतले. बोलू येशू मसीह की. जर आमचा हेतू योग्य आहे, प्रार्थनेमागचा आमचा हेतू जर आमच्या अंतःकरणामध्ये आम्ही प्रियांनो योग्य हेतू घेऊन परमेश्वराकडे आग्रही प्रार्थना करतो तर तो परमेश्वर आमची विनंती नक्की ऐकतो. या ठिकाणामध्ये प्रियांनो 5 भाकरी आणि 2 मासांच्या द्वारे 5000 लोक जेवून तृप्त झाले आणि वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की 12 टोपल्या उरल्या. हालेलुया. 12 टोपल्या उरल्या प्रियांनो. या 12 टोपल्या आम्हाला स्पष्टतेने जी गोष्ट लक्षात येते की प्रियांनो ज्या वेळेस प्रभू येशू ख्रिस्ताने पित्याकडे विनंती केली त्या विनंतीचं उत्तर प्रियांनो त्याच वेळामध्ये मिळालं. कारण प्रियांनो योग्य हेतू प्रियांनो त्या ठिकाणामध्ये आहे. हा योग्य हेतू आम्हाला शिकून जातो की आम्ही योग्य प्रार्थना पूर्वक आग्रही प्रार्थना पित्याकडे करतो तर ती आमची विनंती ऐकली जाते. आणखी एक वचन योहान सुवर्तमान याचा अध्याय 11 आणि वचन 1 ते 46 मध्ये आणखी एक घटना आहे. ही घटना आहे मृत लाजराला जिवंत करणं. हालेलुया. हा जो लाजर आहे या लाजरा संबंधी आम्हाला पाहायला मिळतं की प्रभू येशू ख्रिस्ताचं प्रेम या लाजरावरती होतं. आणि याच अध्यायामध्ये आम्हाला एक गोष्ट लक्षात येते की त्या लाजरासाठी प्रभू येशू ख्रिस्त रडतो. हालेलुया. कारण प्रभू येशू ख्रिस्ताचं प्रेम लाजरावरती आहे. आणि या ठिकाणामध्ये आम्हाला एक गोष्ट लक्षात येते की ज्या वेळेस प्रभू येशू ख्रिस्त त्या कबरेजवळ जातो प्रियांनो वचनातून आम्हाला ही गोष्ट लक्षात येते की या लाजराला मरून किती दिवस झाले होते. 4 दिवस. आणि नियमानुसार प्रियांनो आता या लाजराच्या शरीराचा वास येत असेल आणि म्हणून प्रियांनो जी मार्था आहे ती काय म्हणते की प्रभूजी तुम्ही जर या ठिकाणी असता तर माझा भाऊ मेला नसता, मरण पावला नसता. पण प्रभू येशू ख्रिस्ताने तिला म्हणलं की विश्वास ठेवशील तर देवाचा गौरव पाशील. त्या ठिकाणचा जो हेतू आहे प्रियांनो तो हेतू आम्हाला पाहायला मिळतो की प्रभू येशू ख्रिस्त वचन 41 मध्ये जी गोष्ट नमूद करत आहे वचन 41 आम्ही पाहतो यावरून त्यांनी धोंड काढली. तेव्हा येशूने दृष्टीवर करून म्हणले हे बापा तू माझे ऐकले म्हणून मी तुझे आभार मानतो. हालेलुया.
प्रियांनो, प्रभू येशू ख्रिस्ताने आभारपूर्वक पित्याकडे विनंती केली की पिता, हे परमेश्वरा, तू माझी विनंती ऐकली आणि मी तुझे आभार मानतो. प्रभू येशू ख्रिस्त या ठिकाणी जाणं ही पित्याची इच्छा होती, योजना होती की प्रभू येशू ख्रिस्ताने मेल्यानंतर, प्रियांनो, हा लाजर मेल्यानंतर त्या ठिकाणी जावं ही पित्याची इच्छा आहे. कारण ज्या वेळेस प्रभू येशू ख्रिस्त त्या ठिकाणी जाईल, प्रभू येशू ख्रिस्त प्रार्थना करेल, त्या वेळामध्ये पियानो त्या पुत्राच्या द्वारे पियानो पित्याचा गौरव होईल. हालेलुया. आणि जो पित्याचा गौरव आहे तो पुत्राचा गौरव आहे. आणि म्हणून पियांनो, या ठिकाणामध्ये एक मोठा चमत्कार प्रार्थनेच्या द्वारे घडून येतो आणि ही आग्रही प्रार्थना आहे, ही विनंती पियांनो, जो हेतू आहे तो योग्य हेतू आहे. कारण या दोन्ही बहिणींचा तो भाऊ आहे, मार्था आणि मरियेचा, आणि त्यांच्यासाठी पियानो ही आग्रही प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्ताने लोकांसाठी पियानो मोठा चमत्कार त्यांनी पाहावा आणि या लोकांच्या जीवनामध्ये त्यांनी पित्यावरती, प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास करावा. पियानो, या मागचा योग्य हेतू पियानो मला या ठिकाणामध्ये पाहायला मिळतो. आणि प्रभू येशू ख्रिस्ताची ही प्रार्थना त्याच क्षणी पियानो ऐकली जाते आणि शिष्य या गोष्टी पाहतात. अनेक लोक त्या ठिकाणामध्ये पियानो ही गोष्ट पाहतात आणि त्या ठिकाणामध्ये एक मोठा चमत्कार होतो. योग्य हेतू स्पर केलेली पियानो प्रार्थना, आग्रही प्रार्थना पिता ऐकतो आणि पियानो शिष्यांना या गोष्टीची साक्ष पडते. आणखी एक वचन आम्हाला पाहायला मिळतं, लूकाचे वर्तमान याचा अध्याय 9 आणि वचन 28 ते 36 मध्ये. या ठिकाणामध्ये पियानो एक अद्भुत कार्य आम्हाला पाहायला मिळतं की ज्या वेळामध्ये प्रभू येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांसमवेत तो का डोंगरावरती जाऊन पियानो तो प्रार्थना करत आहे. आणि ज्या वेळेस तो प्रार्थना करत आहे, वचन 28 मध्ये आम्ही पाहतो, या बोलण्यानंतर असे झाले की सुमारे 8 दिवसांनी पेत्र, योहान व याकोब यांना बरोबर घेऊन तो प्रार्थना करवायस डोंगरावर गेला. हालेलुया. आम्ही म्हणू, प्रार्थना करावयास डोंगरावर गेला. प्रभू येशू ख्रिस्त पियानो अनेक वेळेस आम्हाला ह्या शब्दाला मला वाचायला मिळेल पवित्र शास्त्रामध्ये की प्रभू येशू ख्रिस्त प्रार्थनेसाठी गेला. प्रभू येशू ख्रिस्ताने प्रार्थना केली. प्रभू येशू ख्रिस्त एकांती प्रार्थनेस गेला. प्रार्थना फार गरजेची आहे आणि ही प्रार्थना त्याने आपल्या निवडक शिष्यांना सोबत घेत प्रियांनो तो योग्य हेतूने त्या ठिकाणामध्ये गेला. आणि ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताने प्रार्थना केली त्या वेळामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताचं पूर्णपणे रूपांतर झालं. रूपांतर. आणि हे रूपांतर पियांनो त्या शिष्यांनी पाहिलं. हे कोणते शिष्य आहेत? पेत्र, योहान आणि याकोब. आणि हे जवळचे शिष्य मला पाहायला मिळतात. या तिघांवरती विशेष प्रकारचं प्रेम प्रभू येशू ख्रिस्ताचं आहे. आणि ज्या प्रकारे मला पाहायला मिळतं की प्रभू येशू ख्रिस्ताने पेत्राला सुद्धा 3 वेळेस विचारलं की तू माझ्यावरती प्रेम करतो का, तू माझ्यावरती प्रीती करतोस का. हालेलुया. आणि हा पेत्रच पियानो याला खडक सुद्धा म्हणलेला आहे. आणि याच्यावरती पियानो प्रभू येशू ख्रिस्ताची मंडळी रचल्या गेली. तो पाया ठरला, तो मुख्य व्यक्ती ठरला. त्याच्याद्वारे अनेक लोक पियानो प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास करू लागले. आणि त्याच्याद्वारे पियानो अनेक लोकांच्या जीवनामध्ये मोठे चमत्कार सुद्धा घडून आले. सो या ठिकाणामध्ये आम्हाला ही गोष्ट लक्षात येते की प्रभू येशू ख्रिस्त जो रूपांतरित झाला तो प्रार्थनेची वेळ आहे. रूपांतरित होण्यासाठी पियानो त्याने प्रार्थनेसाठी वेळ दिला. सो आमच्या जीवनामध्ये पियानो रूपांतर व्हावं जर असं आम्हाला वाटतं तर अधिक आम्ही प्रार्थना करणं गरजेची आहे. अधिक जर आम्ही प्रार्थना करतो अधिक आमचं रूपांतर झाल्याशिवाय राहत नाही. या ठिकाणामध्ये प्रभू येशू ख्रिस्त डोंगरावरती प्रार्थना करावास गेला आणि प्रभू येशू ख्रिस्ताचं रूपांतर झालं. या ठिकाणामध्ये वचन 29 आम्ही जर वाचलं, आणि तो प्रार्थना करीत असता त्याच्या मुखाचे रूपांतर होऊन त्याचे वस्त्र पांढरे व चकचकीत झाले. आणि पहा, मोशे व एलिया हे दोघे जण त्याच्या बरोबर संभाषण करीत होते. मोशे आणि एलिया. ज्यावेळेस आम्ही सुद्धा पियानो एकांती प्रार्थना करतो, आग्रही प्रार्थना करतो, अधिक प्रार्थना करतो, तर पियानो प्रभू त्याच्या आत्म्यातून त्याच्या संदेश त्याच्याद्वारे आमच्याशी सुद्धा बोलण्यासाठी पियानो ती वेळ आम्हाला तो देतो. आग्रही प्रार्थना फार गरजेची आहे. एकांती प्रार्थना फार गरजेची आहे. योग्य हेतूने पियानो प्रार्थना करणं आवश्यक आहे.
हे शिष्य प्रियानो साक्षीदार आहे या सर्व गोष्टींचे. पित्याने प्रियांनो प्रभू येशू ख्रिस्ताची ही प्रार्थना ऐकली आणि या प्रत्येक प्रार्थनेमध्ये प्रियांनो हे शिष्य साक्षीदार ठरले. एक वचन आम्ही वाचूया. 1 कोरिंथ 10 आणि वचन 31 मध्ये. 1 Corinthians chapter 10 verse 31. 1 कोरिंथ अध्याय 10 आणि वचन 13. मनुष्याला सहन करिता येत नाही अशी परीक्षा तुम्हावर गुदरली नाही, आणि ते विश्वसनीय आहे तो तुमची परीक्षा तुमच्या शक्तीपलीकडे होऊ देणार नाही, तर परीक्षेबरोबर तिच्यातून निभवण्याचा उपाय करील, यासाठी की तुम्ही ती सहन करावयास समर्थ व्हावे. हालेलुया. सो प्रियांनो, आमच्या जीवनामध्ये अनेक प्रकारच्या समस्या चढ उतार आमच्या जीवनामध्ये येतील, पण जे काही आम्ही परमेश्वराकडे करतो प्रियांनो, जे काही आम्ही प्रभूकडे मागतो किंवा जी काही आमच्या जीवनामध्ये परीक्षा होतीये प्रियांनो, त्या प्रत्येक गोष्टींच्या द्वारे, त्या प्रत्येक अडचणींच्या द्वारे प्रभूचा गौरव, त्याची महिमा आणि त्याची प्रशंसा कायम व्हावी. प्रियांनो, आम्ही प्रत्येक जण वेगवेगळ्या समस्यातून आम्ही जात असो, पण ज्यावेळेस आम्ही विश्वास आणि प्रार्थना प्रभूकडे करतो, त्या विश्वासाच्या द्वारे प्रियांनो आमच्या जीवनामध्ये प्रियांनो आम्ही योग्य हेतूने प्रार्थना करणं आम्हाला शिकवली जाते त्या आत्म्याच्या द्वारे. एक वचन आम्ही वाचूया की ज्यावेळेस आम्ही पाहतो की प्रभूने शिकवलेली प्रार्थना आणि आग्रही प्रार्थना आणि मध्यरात्री आलेल्या मित्राचा दृष्टांत या संबंधीची या वचनानं, या भागानं आम्ही वाचतोय. आमच्यासाठी प्रियांनो जी प्रार्थना महत्वाची आहे, ती प्रार्थना आम्हाला शिकून जाते की आम्ही योग्य हेतूने प्रार्थना करावी. त्यानंतर प्रियांनो दुसरा मुद्दा महत्वासाठी आहे, तो योग्य पद्धतीने आम्ही प्रार्थना करणं गरजेचे आहे. हालेलुया. योग्य पद्धत प्रार्थना आम्ही योग्य हेतूने पाहिली, आता ही प्रार्थना योग्य पद्धतीने होणं गरजेचे आहे. हालेलुया. ज्या प्रकारे प्रार्थना, प्रभूची प्रार्थना सुद्धा याला म्हटलं जातं. काही जण शिष्यांची प्रार्थना सुद्धा याला म्हणतात, पण प्रियांनो ही जी प्रार्थना या वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळते लुकाच्या अध्याय 11 आणि वचन 1 ते पुढे, की ज्या वेळेस ही प्रार्थना प्रभूची प्रार्थना आहे, या प्रार्थनेला प्रियांनो एक आदर्श प्रार्थना सुद्धा म्हणली जाते. हालेलुया. आणि आम्हाला प्रत्येकांना आदर्श प्रार्थना करता यायला पाहिजे. जर आम्ही आदर्श प्रार्थना करू, एक मॉडेल आहे प्रियांनो की आमची प्रार्थना कशी असली पाहिजे. हालेलुया. कधी कधी प्रियांनो ज्यावेळेस आम्ही प्रार्थना करतो, ती प्रार्थना प्रियांनो फक्त आणि फक्त मागणी आणि मागणीच असते. हालेलुया. प्रार्थना म्हणजे फक्त मागणीच नाहीये. प्रार्थनेबरोबर प्रियांनो आमची पद्धत योग्य असली पाहिजे. ही प्रार्थनेची आग्रही प्रार्थना मी पाहतोय, आणि ही प्रार्थना यामध्ये प्रियांनो योग्य दिशेने स्तुती, आभार आणि देवाच्या राज्यासंबंधीची जागरूकता, परमेश्वराच्या इच्छेनुसार मागणी आणि त्यास विनंती कळवणं प्रियांनो, त्याच प्रकारे वैयक्तिक पाप क्षमेची याचना आणि इतरांना क्षमा आणि नेतृत्वासाठी प्रार्थना, मुक्तता व विजय या प्रार्थना आम्ही केली पाहिजे. आम्ही पाहूया योग्य दिशेने आमची प्रार्थना असली पाहिजे. इर्मया याचा अध्याय 33 आणि वचन 3 मध्ये. जेरेमाया चॅप्टर 33 वर्स 3 वाचूया. इर्मया 33:3. मला हाक मार म्हणजे मी तुला उत्तर देईन. मला हाक मार म्हणजे मी तुला उत्तर देईल, व तुला ठाऊक व नाही तुला ठाऊक नाहीत अशा मोठ्या व गहन गोष्टी अशा तुला सांगेन. मोठ्या व गहन गोष्टी मी तुला सांगेल. आम्ही योग्य हेतूने, योग्य दिशेने जर आम्ही प्रार्थना करू, आमची प्रार्थनेची जी पद्धती आहे प्रियांनो ती योग्य दिशेची असली पाहिजे. हालेलुया. प्रार्थनेच्या पद्धतीबद्दल आम्ही पाहत आहोत. ही आग्रही प्रार्थना योग्य दिशेने असली पाहिजे. ही प्रार्थना या वचनामध्ये आम्हाला सांगत आहे की आम्ही तुम्हाला माग म्हणजे, तुम्हाला हाक मार म्हणजे मी तुला उत्तर देईल. आमच्या हक्कीचं उत्तर देणारा कोण आहे? परमेश्वर आहे. आणि त्या परमेश्वराकडे आम्ही हाक मारली पाहिजे. जर आम्ही हाक मारली नाही तर आम्हाला मदत मिळेल का? नाही. जर आम्ही हाक मारण्याचं जर सोडून दिलं, आम्हाला यातून एक गोष्ट स्पष्ट होईल की आम्हाला त्याची गरज वाटत नाही. आणि म्हणून वचन या ठिकाणामध्ये आम्हाला सांगत आहे, तुम्हाला हाक मार म्हणजे मी तुला उत्तर देईल, तुला ठाऊक नाहीत अशा मोठ्या व गहन गोष्टी मी तुला सांगेल. आम्ही योग्य दिशेने प्रार्थना केली पाहिजे. इफिस 5 आणि वचन 20 मध्ये आम्हाला काय सांगत आहे? इफिसियन चॅप्टर 5 वर्स 20. इफिस 5:20. माझ्यासाठी ही विनवणी करा
आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्या नावाने सर्व गोष्टीबद्दल सर्वदा देवपिताची उपकार स्तुती करीत जा. हालेलुया. या ठिकाणामध्ये वचनात आम्ही पाहतो की आपला प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने सर्व गोष्टीबद्दल सर्वदा देवपित्याची उपकार स्तुती करीत जा. प्रार्थना करत असताना प्रियानो फक्त लांबलचक लिस्टच असता कामा नाही. प्रभू हे दे, प्रभू ते दे, मला हेच पाहिजे, मला तेच पाहिजे, मला असंच पाहिजे, मला तसंच पाहिजे. हालेलुया, हालेलुया. या ठिकाणामध्ये वचनात जी गोष्ट पौल एफिसच्या मंडळीला तो लिहित आहे की आपला प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने सर्व गोष्टीबद्दल सर्वदा देव पित्याची उपकार स्तुती करत जा. काय करत जा? आणखी एकदा आम्हाला काय करायचंय? प्रार्थना करत असताना उपकार स्तुती करायची आहे, आम्हाला आभार मानायचे. फिलिप्पी 4 आणि वचन 6 मध्ये, फिलिपियन चॅप्टर 4 वर्स 6, फिलिप्पी 4 वचन 6 मध्ये काय म्हणलेलं आहे? 4:6, कशाविषयी चिंताक्रांत होऊ नका, तर सर्व गोष्टीविषयी प्रार्थना व विनंती करून आभार प्रदर्शनासह आपली मागणी देवाला कळवा. आम्ही आभार प्रदर्शनासह विनंती केली पाहिजे, आभार प्रदर्शनासह आम्ही प्रार्थना केली पाहिजे. आमची प्रार्थना ही आग्रही प्रार्थना असताना ती योग्य पद्धतीमध्ये असणं गरजेचं आहे. नसता प्रियानो आमची विनंती मान्य होईल याची काही गॅरंटी नाहीये. हालेलुया, हालेलुया. आम्ही योग्य दिशेने, त्याच प्रकारे स्तुती आभार यासह प्रियानो आम्ही योग्य दिशेने योग्य पद्धतीने आम्ही प्रार्थना केली पाहिजे. सर्व गोष्टीबद्दल आम्ही परमेश्वराला धन्यवाद द्यावा आणि त्याच प्रकारे आभार प्रदर्शनासह आम्ही परमेश्वराकडे प्रार्थना करावी, विनंती आम्ही करावी. त्याच प्रकारे आम्ही एक वचन वाचूया. मत्ती 6 वचन 33 मध्ये, मॅथ्यू चॅप्टर 6 वर्स 33, मत्ती 6:33. तर तुम्ही पहिल्याने त्याचे राज्य व त्याचे नीतिमत्व मिळवण्यासाठी झटा, म्हणजे त्याच्याबरोबर ह्याही सर्व गोष्टी तुम्हाला मिळतील. हालेलुया. त्यानंतर प्रियानो योग्य दिशेने आमची प्रत्येकांची जी दिशा ती कोणती असली पाहिजे? देवाच्या राज्यासंबंधीची जागरूकता. जगातल्या गोष्टीसाठी मी प्रार्थना करतोच. आमच्या आवश्यकता काय आहे, आमच्या गरजा काय आहे, आम्हाला काय पाहिजे, भौतिक स्वरूपाच्या गोष्टी आम्हाला पाहिजे, याबद्दलची प्रत्येक जाण परमेश्वराला आहे. आणि या ठिकाणामध्ये वचन आम्हाला सांगतं, तुम्ही पहिल्याने त्याचं राज्य व त्याचं नीतिमत्व मिळवण्यासाठी झटा, त्याच्याबरोबर याही सर्व गोष्टी तुम्हाला मिळतील. म्हणून आमची प्रत्येकांची जागरूकता ही असली पाहिजे की मला सर्वप्रथम देवाचं राज्य मला प्राप्त व्हावं. जगातल्या गोष्टी आवश्यकता आहे, आम्हाला काय काय पाहिजे या प्रत्येक गोष्टीची जाणीव प्रभूला आहे. परमेश्वराला माहिती की आम्हाला काय पाहिजे, पण आमची आग्रही प्रार्थना ज्या वेळेस आम्ही प्रभूकडे करतो, पित्याकडे आम्ही करतो, त्या प्रार्थनेमध्ये आम्हाला देवाच्या राज्याची जागरूकता असणं आवश्यक आहे. हालेलुया. आम्ही सांसारिक गोष्टी, कौटुंबिक गोष्टी, वैयक्तिक गोष्टी, आम्ही भौतिक गोष्टी अधिकतेने परमेश्वराकडे पियानो आग्रहाने आम्ही विनंती करतो, प्रार्थना करतो. पण देवाच्या राज्यासंबंधी आम्ही किती प्रार्थना करतो याचा विचार आम्ही आज करणं आवश्यक आहे. हालेलुया. देवाच्या राज्यासंबंधी आम्ही परमेश्वराकडे प्रार्थना करतो का? हालेलुया. जर आम्ही करत नाहीये तर आज त्या स्वरूपाची प्रार्थना असली पाहिजे की परमेश्वरा मला सर्वप्रथम तुझं राज्य मला मिळू दे. बोलो येशू मसीह की, येशू मसीह की. जरा जोरदार टाळ्या प्रभूच्या गौरवासाठी. हालेलुया, हालेलुया. सो प्रभू आमची विनंती ऐकणारा देव आहे. तो परमेश्वर आमच्या गरजांचा पुरवठा करणारा सुद्धा तो परमेश्वर आहे. पण आम्ही ज्यावेळेस प्रार्थना करतो, सर्वप्रथम आमच्या जीवनामध्ये योग्य दिशेने स्तुती आभार प्रदर्शनासह आणि देवाच्या राज्याची जागरूकता आमच्या जीवनामध्ये आम्ही बाळगत आम्ही प्रार्थना करणं गरजेचं आहे. जर देवाच्या राज्याची जागरूकता आमच्या जीवनामध्ये नाही, आम्हाला जगातल्या कितीही गोष्टी आम्हाला मिळाल्या तर पियानो काही एक उपयोग होणार नाही. कारण परमेश्वराचं वचन आम्हाला सांगतं की मनुष्याने जगातल्या सर्व गोष्टी मिळवल्या पण आपल्या आत्म्याचा नाश करून घेतला तर त्याला काय लाभ? जर आमच्याकडे जगातल्या सगळ्या गोष्टी असतील पण आमच्या आत्म्याचा जर नाश झाला तर काय उपयोग? ज्या प्रकारे आम्ही पवित्र शास्त्रामध्ये पाहतो, एक दरिद्री लाजर आहे आणि एक श्रीमंत व्यक्ती आहे. हे दोघेही मरण पावतात. लाजरा ज्या वेळेस तो मरण पावतो
तो आब्रामाच्या उराशी त्याला नेऊन ठेवल्या जातं. आणि जो श्रीमंत व्यक्ती मरण पावतो की ज्याच्या जीवनामध्ये तो चैनबाजीने आपलं जीवन तो जगला, तो त्या अग्नीमध्ये प्रियानो त्याला टाकल्या जातं. आम्ही जगामध्ये असताना सर्व गोष्टीची सुखसुविधा आमच्या जीवनामध्ये असेलही, आमच्याकडे सगळ्या गोष्टी आमच्या जीवनामध्ये असतीलही, पण आमच्या जीवनामध्ये प्रियानो देवाच्या राज्यासंबंधीची जागरूकता आणि देवाचं राज्य जर आमच्याकडे नसेल तर प्रियानो आत्म्याचा नाश झाल्याशिवाय राहणार नाही. जगातली संपत्ती, जगातील नाव, जगातील प्रियानो मोठेपणा आम्हाला स्वर्गामध्ये घेऊन जाणार नाही. स्वर्गामध्ये घेऊन जाणार केवळ प्रभूचं नाव आहे, प्रभू येशूचं नाव आहे आणि प्रभूचं राज्य आमच्यासाठी आहे. हालेलुया. जगामध्ये आमचं किती मोठं नाव आहे. मीडियाच्या माध्यमातून, सोशल मीडियाच्या माध्यमातून जरी सर्व जग आम्हाला ओळखत असेल, पण जर प्रियानो स्वर्गामध्ये आम्हाला जर कोणी ओळखत नसेल तर काय उपयोग. हालेलुया. आमची ओळख प्रियानो जगिक नव्हे तर आमची ओळख स्वर्गीय असली पाहिजे. हालेलुया. स्वर्गीय ओळख तयार होणं फार गरजेचे आहे आणि स्वर्गीय ओळख होण्यासाठी प्रियानो आम्हाला प्रत्येकाला देवाचं राज्य प्राप्त होणं गरजेचं आहे. हालेलुया. प्रभूच्या राज्यासाठी आम्ही झटणं गरजेचं आहे. त्यानंतर योग्य पद्धतीने आम्ही प्रार्थना करण्यासंबंधी आम्ही जाणून घेत आहोत. पहिले योहान अध्याय 5 वचन 14 आणि 15 मध्ये, फर्स्ट जॉन चॅप्टर 5 वर्ड्स 14 and 15. पहिले योहान अध्याय 5 वचन 14 आणि 15. त्याच्या समोर येण्यास आपल्याला जे धैर्य आहे ते ह्यावरून की आपण त्याच्या इच्छेप्रमाणे काही मागितले तर तो आपले ऐकेल आणि आपण जे काही मागतो ते तो ऐकतो हे आपल्याला ठाऊक आहे. म्हणून ज्या मागण्या आपण त्याच्याजवळ केल्या आहेत त्या आपल्याला मिळाल्या आहेत हेही आपल्याला ठाऊक आहे. या ठिकाणामध्ये प्रियानो योहान आणि या पत्रात जी गोष्ट नमूद केलेली आहे की त्याच्या समोर जाण्यास आपल्याला जे धैर्य आहे ते यावरून की आपण त्याच्या इच्छेप्रमाणे काही मागितले तर तो आपले ऐकेल. त्याच्या समोर जाण्याचं धैर्य आम्हाला केव्हा मिळेल माहिती आहे? त्याच्या समोर आम्ही केव्हा जाऊ? ज्या वेळेस त्याच्या इच्छेप्रमाणे आम्ही मागू. हालेलुया. हालेलुया. कोणाच्या इच्छेप्रमाणे? कोणाच्या इच्छेप्रमाणे? प्रभूच्या इच्छेप्रमाणे, पित्याच्या इच्छेप्रमाणे, प्रभू येशू ख्रिस्ताच्या इच्छेप्रमाणे. हालेलुया. आमची विनंती ही पित्याच्या पुत्राच्या इच्छेप्रमाणे असली पाहिजे, तरच आम्हाला धैर्य असेल. हालेलुया. आमची जी विनंती, आमची जी मागणी आहे ती पित्याच्या इच्छेप्रमाणे आहे का? प्रभूच्या इच्छेप्रमाणे आहे का? आणि जर त्याच्या इच्छेप्रमाणे आम्ही मागत नाही तर आम्हाला ते धैर्य मिळणार नाही की आम्ही त्याच्या समोर जाऊ शकू. कारण वचन या ठिकाणामध्ये आम्हाला सांगतं त्याच्या इच्छेप्रमाणे काही मागितले तर तो आपले ऐकेल आणि आपण जे काही मागतो ते तो ऐकतो हे आपल्याला ठाऊक आहे. म्हणून ज्या मागण्या आपण त्याच्याजवळ केल्या आहेत त्या आपल्याला मिळाल्याही आहेत हेही आपल्याला ठाऊक आहे. हालेलुया. आम्हाला केव्हा मिळतं? ज्यावेळेस आम्ही त्याच्या इच्छेप्रमाणे मागतो त्यावेळेस. आमच्या इच्छेने जर आम्ही मागितलं तर आम्हाला मिळेलच याची काही शाश्वती नाही. कारण आम्ही कोणत्या हेतूने मागितलंय हे मला चांगलं माहिती आहे. हालेलुया. हेतू जाणणारा परमेश्वर आहे. हेतू परमेश्वराला माहिती असतो. परमेश्वरासमोर कोणीच भोळं बनू शकत नाही. हालेलुया. किती जरी भोळं बनण्याचा प्रयत्न परमेश्वरासमोर केला तर प्रियानो परमेश्वराला माहिती की आमचा हेतू, आमचा अंतःकरण काय आहे, आमचा अंतःकरणातला उद्देश काय आहे. ही इज नो एव्हरीथिंग. कारण परमेश्वराचं वचन आम्हाला सांगतं की तो अंतःकरण पारखणारा देव आहे, तो बाह्य स्वरूपात नाही. आम्ही मनुष्यासमोर भोळं बनू शकतो पण परमेश्वरासमोर मुळीच नाही. सो त्याच्या इच्छेप्रमाणे आम्ही योग्य पद्धतीने आम्ही मागितलं पाहिजे. त्यानंतर योहान 14 आणि वचन 13 मध्ये, जॉन चॅप्टर 14 वर्स 13, योहान 14 आणि वचन 13 वाचूयात. पुत्राच्या ठाई पित्याचे गौरव व्हावे म्हणून तुम्ही जे काही माझ्या नावाने मागाल ते मी करीन. पुत्राच्या ठाई पित्याचं गौरव व्हावं यासाठी पुत्र काय करेल? आमची विनंती, आमची मागणी, आमची प्रार्थना तो ऐकेल.
आणि या ठिकाणामध्ये जी गोष्ट नमूद केलेली आहे, प्रभू येशू ख्रिस्त म्हणत आहे, पुत्राच्या ठाई पित्याचे गौरव व्हावे म्हणून तुम्ही जे काही माझ्या नावाने मागाल ते मी करील. पित्याचं गौरव व्हावं यासाठी प्रियांनो, पुत्राकडे आम्ही जी विनंती आम्ही करू, जी प्रार्थना आम्ही करू, जी आग्रही विनंती आम्ही पुत्राकडे करू प्रियांनो, येशूच्या नावामध्ये आम्ही येशूकडे काही मागू, तर प्रियांनो तो आमची विनंती ऐकेल. आणि म्हणून प्रियांनो, आम्ही विनंत्या कळवणं गरजेचं आहे. आम्ही विनंती केली पाहिजे. कोणाकोणासाठी आम्ही विनंती करतो, कोणाकोणासाठी आम्ही प्रार्थना करतो. हालेलुया. जरा विचार करा बरं, आम्ही कोणाकोणासाठी प्रार्थना करतो. आता कशा कशासाठी प्रार्थना करतो आपल्याला माहिती आहे, राईट? कोणासाठी मी प्रार्थना करतो का? आम्ही आमच्या राष्ट्रासाठी, आमच्या राष्ट्राच्या नेत्यांसाठी, आमच्या पदाधिकाऱ्यांसाठी, त्याच प्रकारे अविश्वासणाऱ्यांसाठी, आमच्या प्रियजनांसाठी, आमच्या ओळखीच्या लोकांसाठी, आमच्या नातेवाईकांसाठी, मित्र मैत्रिणींसाठी आणि तारणासाठी मी देवाकडे, परमेश्वराकडे मी विनंती करतोय का? या ठिकाणामध्ये प्रियांनो, आमची मागणी ही उद्धारासाठी जर असेल, आमची मागणी जर प्रियांनो इतरांच्या तारणासाठी असेल, तर प्रभू नक्की आमची प्रार्थना ऐकेल. योग्य हेतूने आम्ही पित्याकडे प्रार्थना केली पाहिजे. आमचा हेतू जर स्पष्ट आहे, आमची पद्धत जर योग्य आहे, तर प्रियांनो आम्ही प्रत्येकाने विनंती कळवली पाहिजे त्या प्रभू येशू ख्रिस्ताकडे. आम्ही विनंती केलीच पाहिजे. आमची विनंती आम्ही रोज कळवली पाहिजे, कधी कधीच नाही. रोज आम्ही, आमचा हेतू स्पष्ट असला पाहिजे, योग्य पद्धतीने आम्ही प्रार्थना केली पाहिजे. त्यानंतर 1 योहान 1 अध्याय आणि वचन 9 मध्ये, 1 John chapter 1 verse 9, जर आपण आपली पापे पदरी घेतली तर तो विश्वसनीय व न्यायी आहे, म्हणून आपल्या पापाची क्षमा करील व आपल्याला सर्व अनितीपासून शुद्ध करील. हालेलुया. आमची जी प्रार्थना असते प्रियानो, ती प्रार्थना योग्य पद्धतीची प्रार्थना या संबंधीने आम्ही पाहत आहोत की आम्ही वैयक्तिक पाप क्षमेची याचना आम्ही रोज करायला पाहिजे. ज्यावेळेस आम्ही प्रार्थना करतो प्रियानो, त्या वेळामध्ये आम्ही वैयक्तिक पापांची क्षमाची याचना प्रभूकडे आम्ही करायला पाहिजे. हालेलुया. आम्ही क्षमेची याचना करतो का? कळत न कळत अनेक प्रकारचे पाप, अनेक प्रकारच्या चुका आमच्या जीवनामध्ये घडून जातात आणि त्या वेळामध्ये प्रियांनो आमच्या बोलण्याने, आमच्या पाहण्याने, आमच्या ऐकण्याने, आमच्या वागण्याने, आमच्या आचरणाने प्रियांनो जे पाप झालेला आहे, त्या पापांची क्षमा मी रोज आणि रोज प्रभूकडे आम्ही केली पाहिजे. ती याचना प्रियांनो तो प्रभू ऐकणारा आहे. आणि म्हणून प्रियांनो, वैयक्तिक पाप क्षमेची याचना ज्या ज्या वेळामध्ये आम्ही करू, आमच्या पापांची क्षमा आम्हाला मिळेल. प्रियांनो, या ठिकाणामध्ये हे वचन ज्या स्वरूपाने आम्हाला स्पष्ट करत आहे, जर आपण आपली पापे पदरी घेतली तर तो विश्वसनीय व न्यायी आहे, म्हणून आपल्या पापांची क्षमा करेल व आपल्याला सर्व अनितीपासून शुद्ध करेल. हालेलुया. अनितीपासून शुद्ध करण्याचं सामर्थ्य यामध्ये आहे. ज्या वेळेस आमची पापे आम्ही पदरी घेऊ, त्याच वेळेस आम्हाला जर वाटतंय की मी कधीच चुकत नाही, आम्हाला जर वाटतं मी कधीच पाप करत नाही, तर आम्ही स्वतःला फसवतो. कारण वचन या ठिकाणामध्ये 10 वचन आम्हाला काय सांगतं, वचन आम्ही वाचूया त्याच अध्यायामध्ये, सेम चॅप्टर वर्स 10. आपण पाप केले नाही असे जर आपण म्हटले तर आपण त्याला लबाड ठरवितो आणि त्याचे वचन आपल्या ठाई नाही. हालेलुया. हालेलुया. जर आपल्याला वाटतं की आपण कधीच पाप करत नाही, आपण पापच करत नाही, तर आम्ही कोणाला लबाड ठरवतो? प्रभूला लबाड ठरवतो. आणि प्रभूला लबाड ठरवणारा व्यक्ती कधी आशीर्वादित होईल का? कारण वचन या ठिकाणामध्ये सांगतं, त्याचे वचन आपल्या ठाई नाही. म्हणून आम्ही रोज ज्या वेळेस प्रार्थना करतो त्या वेळामध्ये आमची वैयक्तिक पापांची क्षमाची याचना आम्ही प्रभूकडे करायला पाहिजे की परमेश्वरा, माझ्या जीवनामध्ये झालेले कळत न कळत जे पाप आहे, जे अपराध आहे, ज्या चुका आहे, याची प्रभूजी तुम्हाला क्षमा दे. तू क्षमा दे. त्याने आम्हाला प्रत्येकांना प्रियांनो
सर्वात महत्वाचं जे पाप, मनुष्य जो जन्मतः पापी आहे, त्या पापांची क्षमा त्याने आम्हाला त्याच्या रक्ताच्या द्वारे त्याने देऊ केलेली आहे. ती पाप क्षमा मिळाल्यानंतर आम्ही कधी चुकत नाही का? चुकतो. कळत न कळत अनेक प्रकारचे पाप आमच्या जीवनामध्ये घडतात, पण त्या पापांची प्रियांनो आम्हाला मोठी शिक्षा मिळता कामा नाही. हालेलुया. शिक्षा मिळता कामा नये यासाठी आम्ही याचना केली पाहिजे. आम्ही योग्य पद्धतीने प्रार्थना केली पाहिजे की प्रभूजी माझ्या वैयक्तिक पापांची क्षमा तुम्हाला दे. ही याचना प्रियानो ज्या वेळेस आम्ही करतो, प्रभू आमच्या पापांची क्षमा आम्हाला तो नक्की देतो. क्षमा करण्याचं काम त्याचं आहे आणि याचना करणं काम आमचं आहे. हालेलुया. पण जर आम्ही त्याच्याकडे प्रियानो प्रार्थनाच केली नाही, आम्ही त्याच्याकडे याचनाच केली नाही, आमच्या पापांची वैयक्तिक पापांची क्षमा जर आम्ही त्याच्याकडे मागितली नाही, तर तो आम्हाला क्षमा करणार नाही. हालेलुया. जर घरामध्ये आम्ही कचरा जमा करतो, बरोबर आहे, जमा करतो, रोज तो कचरा जर आम्ही उचलून बाहेर टाकला तर ती बकेट खाली होईल ना, बरोबर. पण जर तो कचरा 1 दिवस 2 दिवस 3 दिवस 4 दिवस 5 दिवस आम्ही फेकला नाही तर काय होईल? दुर्गंधी सुटेल, बरोबर आहे. तो कचरा अधिकतेने रोज रोज वाढत जाईल. त्या प्रकारे आमच्या जीवनातील पाप, आमच्या जीवनातील अपराध, या प्रत्येक गोष्टींची प्रियानो आम्ही वैयक्तिकरित्या ज्यावेळेस योग्य पद्धतीने आम्ही प्रार्थना करतो, आम्ही प्रभूकडे प्रार्थना केली पाहिजे की प्रभूजी माझ्या जीवनामध्ये जी वैयक्तिक कळत न कळत जे पाप झालेले आहे, या पापांची तुम्हाला क्षमा दे. हालेलुया. ज्यावेळेस आम्ही योग्य हेतूने योग्य पद्धतीने प्रार्थना करू, प्रियानो आमच्या प्रार्थनेचं उत्तर आम्हाला नक्की मिळेल. हालेलुया. हालेलुया. बोलो येशू मसीह की, येशू मसीह की, येशू मसीह की. त्यानंतर मत्ती 6 आणि वचन 15 आम्ही वाचूया. मॅथ्यू चॅप्टर 6 वर्स 15. मत्ती 6:15. परंतु जर तुम्ही लोकांना क्षमा केली नाही, तर तुमचा पिताही तुमच्या अपराधांची क्षमा करणार नाही. हालेलुया. या ठिकाणामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या अनुयायांना, आपल्या शिष्यांना त्याने जी शिकवण दिलेली आहे, ही शिकवण आमच्यासाठी सुद्धा प्रभू येशू देत आहे की परंतु जर तुम्ही लोकांना क्षमा केली नाही, तर तुमचा पिताही तुमच्या अपराधांची क्षमा करणार नाही. आम्ही क्षमा करायला पाहिजे. जर क्षमा आम्हाला करता येत नाही, तर प्रभूने आम्हाला क्षमा करावी ही अपेक्षा ठेवणं पूर्णपणे चुकीचं आहे. हालेलुया. हालेलुया. ज्या प्रकारे प्रभू येशू ख्रिस्ताने एक उदाहरण दिलं, हे उदाहरण, हे दृष्टांत की एकाला 50 आणि एकाला 500 देणं होतं, आणि या दोघांना सुद्धा तो सावकार काय करतो? माफ करून टाकतो. तर अधिक त्या सावकारावरती कोण अधिक प्रेम करेल? ज्याची जास्त क्षमा झालेली आहे किंवा ज्याला जास्त रक्कम सोडलेली आहे त्याला. म्हणून प्रियांनो, ज्या वेळेस आम्ही आमच्या जीवनामध्ये रोज क्षमा करायला शिकतो, प्रभू सुद्धा आम्हाला रोज क्षमा करतो, आणि त्या वेळामध्ये आम्ही अधिक त्याच्यावरती प्रेम करायला लागतो. आणि जो व्यक्ती प्रभूवरती अधिक प्रेम करायला लागतो, प्रियांनो, परमेश्वर सुद्धा त्याच्यावरती अधिक प्रेम करायला लागतो. आणि ज्या वेळेस प्रभू आमच्यावरती अधिक प्रेम करायला लागतो, आम्ही परमेश्वरावरती अधिक प्रेम करायला लागतो, प्रियांनो, आम्ही परमेश्वराच्या आज्ञा, परमेश्वराचे वचन पालन करण्यासाठी प्रियांनो आम्ही तत्परपणे चालतो. म्हणून आम्ही रोज क्षमा केली पाहिजे. रोज आम्ही वैयक्तिक पापांची क्षमेची याचना आम्ही केली पाहिजे आणि इतरांना आम्ही क्षमा केली पाहिजे. म्हणजे तो पिता सुद्धा आम्हाला काय करेल? आमच्या अपराधांची तो आम्हाला क्षमा करेल. हालेलुया. क्षमा न केलेले प्रियांनो अनेक अशा गैरसमज, अनेक अशा प्रकारचे द्वेष, अनेक अशा प्रकारचे पाप, अनेक अशा प्रकारचे प्रियांनो राग आमच्या अंतःकरणामध्ये साठवून ठेवलेत की प्रियांनो, हा जो कचरा आहे, हा कचरा आमच्या अंतःकरणातून आम्हाला काढून फेकणं गरजेचं आहे. जर ही घाण आमच्या अंतःकरणातून आम्ही काढून टाकली नाही, तर प्रियांनो त्या कारणाने अंतःकरणामध्ये प्रियांनो जी दुर्गंधी होईल, त्या कारणाने प्रियांनो आम्ही किती चांगला विचार केला, किती चांगली मानसिकता आमची असली, किती जरी प्रियांनो चांगली संगती, सहभागिता आमची असली, तरी प्रियांनो त्या कारणाने आम्हाला क्षमा न केल्या कारणाने प्रियांनो आम्ही इतरांना मुळी क्षमा करू शकणार नाही.
आमचं आत्मिक जीवन प्रियांनो हे खचून जाईल, आमचं आत्मिक जीवन हे प्रियांनो कमकुवत होईल. म्हणून प्रियांनो आम्ही प्रत्येकाने क्षमा आम्हाला करताच यायला पाहिजे. बोलो यीशु मसीह की. प्रियांनो कित्येक महिने, कित्येक दिवस, कित्येक वर्ष आम्ही एकमेकांबद्दलचा प्रियांनो जी क्षमा करण्याबद्दलची जी पद्धती आहे प्रियांनो ती आम्ही सोडून टाकलेली आहे. या पद्धतीचा अवलंबन आम्ही आमच्या जीवनामध्ये करत नाही. जर प्रभूने, जर पित्याने आम्हाला क्षमा केली नसती तर प्रियांनो आज आम्ही या ठिकाणी मध्ये एकत्रित येऊ शकलो नसतो. आम्हाला तारण मिळालं नसतं, आम्हाला आरोग्य मिळालं नसतं, आम्हाला सार्वकालिक जीवन मिळालं नसतं, आम्हाला प्रियांनो देवाचं राज्य मिळालं नसतं. म्हणून प्रियांनो जर त्याने आम्हाला क्षमा केलेली आहे तर आम्ही सुद्धा एकमेकांना क्षमा नक्कीच करायला पाहिजे. हालेलुया. योग्य पद्धतीमध्ये आग्रही प्रार्थना मी पाहतोय. योहान 16 आणि वचन 13 मध्ये आम्ही वाचूया. जॉन चॅप्टर 16 वर्स 13. योहान 16:13. तरी तो सत्याचा आत्मा येईल तेव्हा तो तुम्हाला मार्ग दाखवून सर्व सत्यात नेईल, कारण तो आपल्या स्वतःचे सांगणार नाही, तर जे काही ऐकले तेच सांगेल आणि होणाऱ्या गोष्टी तुम्हाला कळविल. हालेलुया. प्रियांनो, नेतृत्वासाठी आमची प्रार्थना असली पाहिजे. योग्य पद्धतीची आग्रही प्रार्थना मी पाहतोय. नेतृत्वाची प्रार्थना. सर्वात प्रथम सैतान जर कुठली गोष्ट करत असेल तर तो गर्विष्ठपणा प्रियांनो मनुष्याच्या विचारामध्ये तो उत्पन्न करतो. गर्विष्ठ, अभिमानी होणं. आणि जो व्यक्ती अभिमानी होतो, जो व्यक्ती गर्विष्ठ होतो, तो नेतृत्व कदापिही स्वीकारत नाही. मला आवश्यकता नाहीये कोणी मला शिकवायची, मला गरज नाहीये मला कोणीतरी मार्गदर्शन करण्याची, मला सगळं काही येतं. हा अभिमानाचा किंवा गर्विष्ठपणाचा प्रियांनो हा गुण आहे, अवगुण याला म्हणता येईल. पण या ठिकाणामध्ये वचन आम्हाला स्पष्टतेने जी गोष्ट नमूद करत आहे, जो गर्विष्ठ असतो प्रियांनो, तो गर्विष्ठ तो कदापि कोणाचं बोलणं ऐकून घेत नाही, कोणाचं बोलणं स्वीकारून घेत नाही. तो म्हणतो मला कोणीही शिकवण्याची गरज नाही. पण प्रियांनो, जो व्यक्ती नम्र असतो, जो व्यक्ती लीन असतो, जो व्यक्ती क्षमा करतो, या व्यक्तीच्या ठाई जो गुण असतो, या ठिकाणामध्ये वचन आम्हाला सांगतं, तरी तो सत्याचा आत्मा येईल तेव्हा तो तुम्हाला मार्ग दाखवून सर्व सत्यात नेईल, कारण तो आपल्या स्वतःचे सांगणार नाही, तर जे काही ऐकेल ते सांगेल आणि होणाऱ्या गोष्टी तुम्हाला कळविल. तो सत्याचा आत्मा म्हणजे पवित्र आत्मा, नेतृत्व करणारा आत्मा त्या व्यक्तीला प्राप्त होतो जो योग्य पद्धतीने परमेश्वर पित्याकडे प्रार्थना करतो. नेतृत्वासाठी मी प्रार्थना केली गेली पाहिजे. हालेलुया. आमचं नेतृत्व करणारा कोण आहे? हालेलुया. तो प्रभू आमचा नेतृत्व करणारा आहे. पण प्रियांनो, आमच्यासाठी नेतृत्व करणारा पवित्र आत्मा त्याने आमच्यासाठी दिलेला आहे. बोलो येशू मसीह की. ज्यावेळेस आम्ही योग्य पद्धतीने प्रियांनो त्याच्याकडे प्रार्थना करतो, योग्य पद्धतीने नेतृत्वासाठी आम्ही विनंती करतो, प्रियांनो तो पवित्र आत्मा आम्हाला योग्य मार्गदर्शन करतो. आम्ही क्षमा करतो, वैयक्तिक पापांची याचना, क्षमेची याचना आम्ही करतो प्रियांनो. त्या वेळामध्ये योग्य पवित्र आत्म्याचं नेतृत्व प्रियांनो आम्हाला प्राप्त होतं. पण जर आम्ही क्षमेची याचना केली नाही, इतरांना क्षमा केली नाही, तर प्रियांनो आम्हाला पवित्र आत्म्याचं नेतृत्व कदापिही मिळणार नाही. हालेलुया. कारण सैतान गर्विष्ठ आहे. सैतान गर्विष्ठपणा शिकवितो, अभिमानीपणा शिकवितो, आणि या गोष्टी प्रियांनो परमेश्वराला कदापिही मान्य नाही. कारण परमेश्वराचं वचन आम्हाला सांगतं की तो नम्र जनांवरती, लीन जनांवरती परमेश्वर कृपा करतो. परमेश्वर गर्विष्ठांना दुरून ओळखतो. बोले येशू मसीह की. नेतृत्वासाठी आमची प्रार्थना असली पाहिजे. त्यानंतर 1 कोरिंथ 15 आणि वचन 57 मध्ये, 1 कोरिंथियन चॅप्टर 15 वर्स 57. 1 कोरिंथ 15:57. परंतु जो देव आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे आपणाला जय देतो त्याची स्तुती असो. हालेलुया. सो त्यानंतर प्रियांनो आमची योग्य पद्धतीची जी प्रार्थना आहे, ही योग्य पद्धतीची प्रार्थना आम्ही मुक्ततेसाठी आणि विजयासाठी आमची प्रार्थना असली पाहिजे. मुक्तता. कशा स्वरूपाची मुक्तता? कोणती मुक्तता? आम्ही पापाच्या खाचेमध्ये, पापाच्या त्या पाशामध्ये आम्ही पडू नये यासाठी, आणि जर आम्ही पडलेलो आहोत तर त्यातून आम्हाला मोकळीकता मिळण्यासाठी. कारण या ठिकाणामध्ये वचन आम्हाला पाहायला मिळतं की पौल करिंथच्या मंडळीला लिहितो की जो देव आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे आपला
आपणाला जय देतो त्याची स्तुती असतो. तो आम्हाला प्रत्येक क्षेत्रामध्ये, प्रत्येक कामामध्ये, प्रत्येक जगातल्या आणि जीवनातील प्रत्येक टप्प्यामध्ये पियानो तो आम्हाला प्रत्येकांना जय देणार आहे, विजय देणार आहे. विजय देणे प्रभूच्या हातामध्ये आहे. कारण परमेश्वराचं वचन आम्हाला सांगतं की युद्धासाठी घोडा सज्ज आहे, पण जय देणं हे परमेश्वराच्या हातात आहे. हालेलुया. जरा जोरदार प्रभूच्या गौरवासाठी. आमची प्रार्थना योग्य पद्धतीची प्रार्थना आमची असली पाहिजे. आणि जर योग्य पद्धतीने आम्ही प्रार्थना करू, त्या वेळामध्ये पियानो ही आदर्श प्रार्थना मला शिकविते. हे एक प्रार्थनेचं मॉडेल आहे. योग्य दिशेने स्तुती व आभारासह देवाच्या राज्यासंबंधीची जागरूकता आणि देवाच्या इच्छेनुसारची मागणी आणि त्यास विनंत्या आम्ही कळवीत आणि त्याच प्रकारे वैयक्तिक पाप क्षमेची याचना आम्ही करत, इतरांना क्षमा करत आणि नेतृत्वासाठी मी प्रार्थना करत आणि मुक्तता व विजयासाठी आमची प्रार्थना असली पाहिजे. ज्या वेळेस या स्वरूपाची योग्य पद्धतीची प्रार्थना मी प्रभूकडे करू, मला सांगा आमची प्रार्थना ऐकली जाईल की नाही? नक्की ऐकल्या जाईल. हालेलुया. सो आम्ही ही आग्रही प्रार्थना या संबंधी आम्ही पाहिलं की योग्य हेतूने आम्ही प्रार्थना करावी, योग्य पद्धतीने आम्ही प्रार्थना करावी. आता आम्ही पाहूया की आमच्या मनाचा योग्य कल असणं आवश्यक आहे. प्रार्थना करत असताना योग्य मनाचा कल. हालेलुया. हालेलुया. एक वचन आम्ही वाचूया. याकोब याचा अध्याय 1 आणि वचन 6-7 मध्ये. जेम्स चॅप्टर 1 वर्स 6-7. याकोब 1 वचन 6-7. पण त्याने काही संशय न धरता विश्वासाने मागावे, कारण संशय धरणारा वाऱ्याने लोटलेल्या व उचंबळलेल्या समुद्राच्या लाटासारखा आहे. असा माणूस द्विबुद्धीचा असून आपल्या सर्व कार्यात चंचल असतो. आपणाला प्रभूपासून काही मिळेल असे त्याने समजू नये. या ठिकाणामध्ये पियानो विश्वासाने मागणं फार गरजेचं आहे. जर अंतःकरणामध्ये संशय आहे तर याची स्पष्टता याकोबाने या पत्रामध्ये दिलेली आहे की तो म्हणतो की काही संशय न धरता विश्वासाने मागावे, कारण संशय धरणारा वाऱ्याने लोटलेल्या व उचंबळलेल्या समुद्राच्या लाटेसारखा आहे. वाऱ्याने लोटलेल्या व उचंबळलेल्या समुद्राच्या लाटेसारखा. समुद्राची लाट कशी असते? समुद्राच्या लाटेमध्ये काय असतं? इंग्लिश शब्द झाला तो. वेव्स, लाटा, फेस. फेस, लाटांमध्ये फेस असतो ना, तो काय कामाचा आहे का? तसा संशय धरणारा जो व्यक्ती आहे, संशय धरतोय आणि प्रार्थनाही करतो. वचन स्पष्ट सांगतं की अशा माणसाला काही मिळेल याची त्याने अपेक्षाच करू नये. वचन 8 मध्ये आम्हाला पाहायला मिळतं, असा माणूस द्विबुद्धीचा असून आपल्या सर्व कार्यात चंचल असतो. आपणाला प्रभूपासून काही मिळेल असे त्याने समजू नये. जो संशय धरतो आणि प्रार्थनाही करतो तो कसा आहे? द्विबुद्धीचा. मिळेल, मिळणार नाही. मिळेल, मिळणार नाही. मान्य होईल, मान्य होणार नाही. मिळेल का? नाही मिळणार. हालेलुया. ही द्विबुद्धी झाली. आणि हा द्विबुद्धी असलेला व्यक्ती आपल्या जीवनामध्ये परमेश्वर प्रभू त्याला काही देईल हे त्यांनी कधीही समजू नये. त्याला मिळणारच नाही. हालेलुया. जशा लाटा येतात आणि चालल्या जातात, काही मिळतं का? नाही मिळत. त्या प्रकारे पियानो जो संशय धरणारा व्यक्ती आहे, तो संशय धरणारा व्यक्ती त्याला कधीच काही मिळत नाही. एक संशय धरणारा व्यक्ती आम्हाला पवित्र शास्त्रामध्ये पाहायला मिळतो. बरोबर आहे. थोमाबद्दल आम्ही पाहतो. आणखी पवित्र शास्त्रामध्ये मला पाहायला मिळतो की ज्यावेळेस जो पेत्र आहे तो पाण्यावरती चालतो, त्याने सुद्धा संशय धरला. राईट. की मला हा वारं वादळ हे पाणी मला बुडून टाकेल का? त्याला संशय वाटला. त्याला संशय वाटला की मी
चालतोय आता मी बुडालो तर काय होईल, मी बुडेल, त्याला संशय आला. कधी कधी विश्वासाच्या जीवनामध्ये आम्ही जगत असताना आमच्या अंतःकरणामध्ये, आमच्या विश्वासामध्ये सुद्धा कधी कधी संशय निर्माण होतो. आणि हा संशय आम्हाला विश्वासामध्ये चालू देत नाही. हा संशय आम्ही केलेली मागणी आम्हाला कधीच मिळू देत नाही. हालेलुया. म्हणून प्रभूचं वचन आम्हाला सांगतं की तुमचा जो विश्वास आहे तो विश्वास मोहरीच्या दाणे इतका जरी असला तरी तुम्ही जे काही मागाल, तुम्ही जर समुद्राला त्या ठिकाणाहून उपटून तुम्ही त्या डोंगराला उपटून तुम्ही समुद्रामध्ये जा जर असं तुम्ही म्हटलात तर ती गोष्ट घडून येईल. पण जर तुमच्या अंतःकरणामध्ये तसा विश्वास असेल तर नसता प्रियानो आमची विनंती ऐकल्या जाणार नाही. आमच्या जीवनामध्ये अनेक प्रकारचे डोंगर आहेत, समस्यांचे डोंगर आहे, अडचणींचे डोंगर आहे, आजारांचे डोंगर आहे, चिंतेचे डोंगर आहे, प्रियानो वेगवेगळ्या प्रकारच्या काळजीचे डोंगर आहे, वेगवेगळ्या प्रकारच्या वादविवादाचे डोंगर आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या कोर्ट केसचे प्रियानो डोंगर आहे. पण जर आम्ही विश्वास आणि संशय न धरता जर त्याच्याकडे मागतो तर आमची विनंती प्रभू नक्की ऐकतो. हालेलुया. पण संशय न धरता, जर संशय धरून जर आम्ही मागतोय, संशय धरून जर आम्ही प्रार्थना करतो की प्रभूजी मला मिळेल का, प्रभू म्हणेल निघून जा आता, मी तुला काहीच देणार नाही. कारण संशय धरणाऱ्याला काहीच मिळणार नाही असं वचन स्पष्ट सांगतं. पण संशय धरून जर आम्ही मागत आहोत तर प्रियानो काही मिळणार नाही. पण संशय विरहित जर आम्ही परमेश्वराकडे मागतो तर आमची विनंती ऐकलेली आहे, आमची विनंती प्रभूने मान्य केलेली आहे. हा विश्वास करा, प्रभू तुम्हाला नक्की देईल. हालेलुया. संशय विरहित आमची विनंती असली पाहिजे, संशय विरहित आमचं अंतःकरण असलं पाहिजे. हालेलुया. संशय आम्ही करतो. एकीकडे वचन आम्हाला सांगतं की मागा म्हणजे मिळेल, शोधा म्हणजे सापडेल आणि ठोका म्हणजे उघडले जाईल. आणखी वचन आम्हाला सांगतं विश्वास ठेवशील तर देवाचा गौरव पाशील. आणि या ठिकाणामध्ये वचन आम्हाला सांगतं की जर आम्ही संशय धरिला तर आम्हाला काही मिळणार नाही. आणि संशय विरहित जर आम्ही मागितलं तर नक्की आम्हाला मिळेल. म्हणून आज जर आमच्या जीवनामध्ये संशय आहे, मिळेल की मिळणार नाही ही दुविधा आहे. आणि दुविधेमध्ये जगणारा व्यक्ती कदापिही कुठली गोष्ट तो प्राप्त करू शकत नाही. जीवनामध्ये सुद्धा तसंच आहे. दुविधा, कन्फ्युजन जर जीवनामध्ये आहे, दुविधा जर जीवनामध्ये आहे तर तो व्यक्ती अनेक प्रकारच्या चिंते आणि काळजीने त्याचं जीवन भरलेलं असतं. कारण तो दुविधेमध्ये आहे. बी क्लिअर, एकदम स्पष्ट असा की प्रभू माझ्या बरोबर आहे तर प्रभू नक्की मला आरोग्य देईल. प्रभू जर माझ्या बरोबर आहे तर प्रभू मला विजय देईल. जर संशय आमच्या अंतःकरणामध्ये नाही तर प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रभू आमच्या प्रत्येकांना यशस्वी केल्याशिवाय राहणार नाही. जरा जोरदार टाळ्या प्रभूच्या गौरवासाठी. आमच्या मनाचा जो कल आहे तो योग्य कल असला पाहिजे. प्रभूने अनेक प्रकारच्या अशा बाबी आपल्या शिष्यांना नमूद केल्या की या संबंधाने प्रियानो आज आम्हाला सुद्धा त्या प्रार्थनेच्या गोष्टी आम्हाला स्पष्ट करतील. ज्या प्रकारे आम्ही लूका वर्तमान याचा अध्याय 11 आणि वचन 5 ते 10 मी वाचूयात. या ठिकाणामध्ये काय म्हणलेलं आहे. लुका चॅप्टर 11 वर्स 5 to 10 वाचूयात. मग त्याने त्यांना म्हटले, तुमच्यामध्ये असा कोण आहे की त्याला मित्र असून तो त्याच्याकडे मध्यरात्री जाऊन त्याला म्हणतो, मित्रा मला 3 भाकरी उसण्या दे, कारण माझा एक मित्र प्रवासाहून माझ्याकडे आला आहे आणि त्याला वाढावयास माझ्याजवळ काही नाही. आणि तो आतून उत्तर देईल, मला त्रास देऊ नको, आता दार लावले आहे व माझी मुले माझ्याजवळ निजली आहेत, मी उठून तुला देऊ शकत नाही. मी तुम्हाला सांगतो तो त्याचा मित्र आहे. ह्यामुळे जरी तो उठून त्याला देणार नाही तरी त्याच्या आग्रहामुळे त्याला पाहिजे तितक्या भाकरी तो उठून त्याला देईल. मी तुम्हाला सांगतो, मागा म्हणजे तुम्हास दिले जाईल, शोधा म्हणजे तुम्हास सापडेल, ठोका म्हणजे तुम्हासाठी उघडले जाईल. कारण जो कोणी मागतो त्याला मिळते, जो कोणी शोधतो त्याला सापडते, जो कोणी ठोकतो त्याच्यासाठी उघडले जाईल. हालेलुया. सो प्रियानो, या वचनामध्ये आम्हाला एक महत्त्वपूर्ण गोष्ट लक्षात येते की एक मित्र आपल्या मित्राच्या घरी जातो आणि तो सांगतो की माझ्याकडे एक मित्र आलेला आहे आणि तू काय कर, मला
3 भाकरी दे. फक्त 3च भाकरी का बरं मागितल्या असेल, हाही विचार आहे. हालेलुया, हालेलुया. ते एक रहस्य आहे. ती गोष्ट नक्की आम्ही एखाद्या वेळेस पाहूया. 3 भाकरी एक मित्र एका मित्राला मागतोय. आणि तो मित्र काय म्हणतो, जो मित्र ज्याच्या घरी जाऊन मागत आहे, ज्याच्या घरी तो गेलेला आहे, तो मित्र काय म्हणतो, तो आतून उत्तर देईल, मला त्रास देऊ नको, आता दार लावले आहे व माझी मुले माझ्याजवळ निजली आहेत, मी उठून तुला देऊ शकत नाही. त्याने उत्तर काय दिलं की मी आता झोपलो आहे, दार बंद झालेलं आहे आणि माझे मुले माझ्याजवळ निजले आहेत, तू मला काय करू नको, त्रास देऊ नको, तू निघून जा. परंतु वचन 8 मध्ये आम्ही काय पाहतो, मी तुम्हाला सांगतो तो त्याचा मित्र आहे, यामुळे जरी तो उठून त्याला देणार नाही, मित्र आहे, मित्रामुळे तो त्याला देणार नाही, परंतु त्याच्या आग्रहामुळे त्याला पाहिजे तितक्या भाकरी तो उठून तो नक्की त्याला देईल. बरोबर आहे. आग्रह, ज्या वेळेस आग्रह केला जातो, ज्या वेळेस मनाचा तो कल आहे, योग्य कल आहे, त्या मनाच्या योग्य कलाने प्रियानो ज्या वेळेस मागणी केली जाते, प्रियानो आग्रहाने ज्या वेळेस प्रार्थना केली जाते, आग्रहाने ज्या वेळेस विनंती केली जाते, प्रियानो वचन आम्हाला सांगतं की प्रभू येशू ख्रिस्त आमचा मित्र आहे. हालेलुया. आणि ज्यावेळेस त्या मित्राकडे आम्ही योग्य हेतूने, योग्य अंतकरणाने, योग्य मनाच्या कलाने प्रियांनो आम्ही त्याच्याकडे, त्या मित्राकडे आम्ही मागणी करू, तो आमचा मित्र आहे म्हणून कदाचित आम्हाला देणार नाही, पण आम्ही आग्रहाने त्याच्याकडे मागणी करू प्रियांनो, त्यावेळेस तो आमची आग्रहाची विनंती, आग्रहाची प्रार्थना, आग्रहाची प्रियांनो आमची विनवणी तो ऐकल्याशिवाय राहणार नाही. आणि जे आम्हाला पाहिजे प्रियांनो त्या भाकरी तो आम्हाला नक्की देईल, जितक्या भाकरी पाहिजे. हालेलुया. भाकरी हे देवाचं वचन आहे. हालेलुया. या भाकरी तर आम्हाला नक्की देईल. जरा जोरदार वाचूया. वचन 11 आणि 12 वाचूया. तुमच्यामध्ये असा कोण बाप आहे की जो आपल्या मुलाने मासा मागितला असता त्याला मासा न देता साप देईल, किंवा अंडे मागितले असता त्याला विंचू देईल. सो ज्या प्रकारे आम्ही अगोदरच्या वचनामध्ये पाहिलं, वचन 5 ते 10 मध्ये, की परमेश्वर हा आग्रहाच्या विनंतीचा सन्मान करणारा परमेश्वर आहे. या वचन 11 आणि 12 मध्ये की प्रभू विशिष्ट प्रार्थनेचा सन्मान तो करणारा तो प्रभू आहे. विशिष्ट प्रार्थना. आणि ही विशिष्ट प्रार्थना काय आहे, विशिष्ट विनंती काय आहे, मला भाकरी दे. हालेलुया. एक मित्र एका मित्राकडे जाऊन विनंती करतोय, एक मित्र एका मित्राकडे जाऊन आग्रहाने विनंती करतो की तुम्हाला भाकरी दे. तो मित्र आहे म्हणून कदाचित त्याची देण्याची इच्छा नाहीये. कधी कधी विचार येतो की मी याला किती वेळेस मदत केली, पण हा काय परत करण्याची याची इच्छाच नाहीये. होतं कधी कधी असं. आम्ही एखाद्या मित्राला मदत करतो, 1 वेळेस करतो, 2 वेळेस करतो, 3 वेळेस करतो, 4 वेळेस करतो, आम्ही मदत करत जातो. आणि 1 वेळेस आम्हाला वाटायला लागतं, नाही बऱ्याच वेळेस मी मदत केलं पण यांनी काही परत केलंच नाही. राईट. पण ज्या वेळेस त्या मित्राला परत एकदा गरज पडते, त्याची इच्छा नाहीये मित्र आहे म्हणून की मी इतक्या वेळेस याला मदत केली, पण आता इच्छा नाहीये, पण याचा जो आग्रह आहे, हा आग्रह करत असताना त्याला त्या कारणास्तव प्रियांनो मदत करण्याची इच्छा नक्कीच होते. हालेलुया. आग्रह, आग्रहाची विनंती, आग्रहाची प्रार्थना, आग्रहाने केलेली प्रत्येक विनंती तो प्रभू ऐकतो. आणि योग्य आग्रही प्रार्थना प्रियांनो, विशिष्ट स्वरूपाची प्रार्थना, प्रभू त्याचा सन्मान करणारा आहे. जर आम्ही आग्रहाने, एक चित्ताने, एका मनाने प्रियांनो प्रभूकडे आम्ही आग्रहाने विनंती करतो, प्रभू आमची ती विनंती नक्की ऐकेल. रोजची भाकर तो आम्हास दे. हालेलुया. वचन 3 मध्ये आम्ही पाहतो की रोजची भाकर तो आम्हास दे. आम्हाला आमची रोजची भाकर आम्हाला मिळाली पाहिजे. शारीरिक भाकर तो आम्हाला देतोच, पण ही आत्मिक भाकर आम्हाला रोज मिळणं गरजेचे आहे. प्रियांनो,
काही देशांमध्ये अशी परिस्थिती आहे की ते आपल्याजवळ पवित्र शास्त्र बाळगू शकत नाही. काही ठिकाण असे आहेत की त्या ठिकाणामध्ये प्रियांनो पवित्र शास्त्र बाळगणं हे त्यांना जिवंत मारून टाकण्यास संबंधीची प्रियांनो शिक्षा आहे. इतकी भयंकर शिक्षा, याचा परिणाम प्रियांनो अनेक जण आपल्या जवळ पवित्र शास्त्र बाळगत नाही. त्या ठिकाणी मोठा गुन्हा आहे. त्या लोकांची ही प्रार्थना असते की प्रभूजी आम्हाला आमची रोजची भाकर आम्हाला दे. आमच्याकडे पवित्र शास्त्र असून प्रियांनो आम्ही जर ही रोजची भाकर जर आम्ही खात नाही तर ती गोष्ट अशी होईल की आमच्याकडे असून सुद्धा आम्ही भुकेले आहोत. हालेलुया. असून सुद्धा आम्ही भुकेले आहोत. आमच्याकडे चांगलं अन्न आहे पण तरी सुद्धा ते आम्ही खात नाही. हालेलुया. सो ज्या लोकांकडे नाही त्यांना माहिती आहे की पवित्र शास्त्र किती मौल्यवान आहे, पवित्र शास्त्रातील वचन किती मौल्यवान आहेत. आणि म्हणून आमची ही योग्य मनाचा कल असला पाहिजे की प्रभूकडे मी रोज ही विशिष्ट प्रकारची प्रार्थना केली पाहिजे की रोजची भाकर तो आम्हाला असते. त्यानंतर वचन 13 मी वाचूया. लूक 11:13. तुम्ही वाईट असताही तुम्हाला आपल्या मुलांना चांगल्या देणग्या द्यावयाचे कळते, तर मग स्वर्गीय पित्याजवळ जे मागतात त्यास तो किती विशेष करून पवित्र आत्मा देईल. हालेलुया. सो आम्ही वाईट असताना, जगातली लोक वाईट असताना सुद्धा प्रियांनो चांगल्या देणग्या देण्यास कळतं. मुलांना चांगल्या देणग्या द्यायला कळतं. बरोबर आहे. जर मुलांनी एखादी गोष्ट मागितली तर आम्ही त्यांना देतो की नाही. वचन काय सांगतं या ठिकाणामध्ये, वचन 11 जर आम्ही वाचलं तर तुमच्यामध्ये असा कोण बाप आहे की जो आपल्या मुलाने मासा मागितला असता त्याला मासा न देता साप देईल? असाही कोणी नाही. किंवा अंडे मागितले असता त्याला विंचू देईल? असं कोणीच नाहीये. जे मागितलं बाप त्याला तेच देतो. हालेलुया. आणि ज्या वेळेस योग्य देणं जर जगातल्या बापाला कळतं तर तो स्वर्गीय बाप आहे. त्याला आमची विनंती, आमची प्रियांनो बालका समान केलेली जी मागणी आहे ती मागणी तो ऐकणार नाही का? आम्ही बालका समान त्या पित्याकडे मागितलं पाहिजे. बालका समान आम्ही त्या बापाकडे, स्वर्गीय बापाकडे आम्ही मागितलं पाहिजे. आणि ज्या वेळेस आम्ही बालक होऊन त्या बापाकडे मागू प्रियांनो तो आमची विनंती नक्की ऐकेल. हालेलुया. कारण तो स्वर्गीय पिता प्रत्येक बालकांची, प्रत्येक त्याच्या लेकरांची विनंती ऐकणारा तो परमेश्वर आहे. त्याच्या विनवणीकडे त्याचे कान लागलेले आहेत. आणि म्हणून आम्ही प्रत्येकाने बालका समान विनंती करणं गरजेचं आहे. त्यानंतर रोम 14 आणि वचन 23 मध्ये, रोमन चॅप्टर 14 वर्स 23. रोम 14:23. पण शंका धरणारा जर खातो तर तो दोषी ठरतो, कारण त्याचे खाणे विश्वासाने नाही, आणि जे काही विश्वासाने नाही ते पाप आहे. हालेलुया. जे विश्वासाने नाही ते कसं आहे? आमच्या हातून पाप घडलं पाहिजे का? नाही. म्हणून जर आम्ही एखादी गोष्ट प्रभूकडे मागतो तर ती विश्वासाने मागावी, संशय धरून मागू नये. हालेलुया. संशय धरणारे प्रियांनो अनेक वर्ष प्रभूकडे मागतच राहतात. अनेक वर्ष जातात. पण जो संशय न धरता प्रभूकडे मागतो, प्रभू मी धन्यवाद देतो, प्रभू मी आभार मानतो की जे मी तुझ्याकडे विनंती केलेली आहे, जी प्रार्थना प्रभूची मी तुझ्याकडे केलेली आहे ती विनंती मला मिळालेली आहे. जो व्यक्ती आभार प्रदर्शनासह आपली विनंती, आपली प्रार्थना प्रभूकडे कळवतो, प्रभू त्याच्या जीवनामध्ये मोठे कार्य करतो. हालेलुया. आणखी इब्री 11 आणि वचन 6 मध्ये आम्हाला काय सांगत आहे? हिब्रू चॅप्टर 11 वर्स 6. इब्री 11 आणि वचन 6 मध्ये, आणि विश्वासा वाचून त्याला संतोषविणे अशक्य आहे, कारण देवाजवळ जाणाऱ्याने असा विश्वास ठेवला पाहिजे की तो आहे आणि त्याचा शोध झटून करणाऱ्यांना तो प्रतिफळ देणारा आहे. प्रियांनो, आमच्या मनाचा जो कल आहे तो कल योग्य आहे की नाही हे कशावरून कळतं माहिती आहे? की आम्ही संशय धरला तर आमचा कल योग्य नाहीये, पण जर आम्ही विश्वास केला तर आमचा कल योग्य आहे.
या ठिकाणामध्ये वचन आम्हाला सांगतं की विश्वास वाचून त्याला संतोषविणे अशक्य आहे. विश्वास जर अंतःकरणामध्ये पूर्ण आहे तर आम्ही प्रभूला संतोषलेला आहे, परमेश्वराला आम्ही संतुष्ट केलेला आहे. आणि जर परमेश्वराला आम्ही संतुष्ट केलं तर परमेश्वराकडनं रिफंड आम्हाला नक्कीच मिळालेला आहे, त्याच्याकडनं परतावा आम्हाला नक्कीच मिळालेला आहे, त्याच्याकडनं आशीर्वाद नक्की आम्हाला मिळालेले आहेत. पण आमच्या अंतःकरणामध्ये ठाम विश्वास पाहिजे, अंतःकरणामध्ये दृढ विश्वास पाहिजे. आणि ज्या विश्वासाने आम्ही त्याच्याकडे मागतो नक्की तो आम्हाला नक्की त्याद्वारे देतो. एक शेवटलं वचन वाचूया, मत्ते 21 आणि वचन 22 मध्ये. मॅथ्यू चॅप्टर 21 वर्स 22. 21-22. मत्ते 21-22. मॅथ्यू 21-22. आणि तुम्ही विश्वास धरून प्रार्थनेत जे काही मागाल ते सर्व तुम्हास मिळेल. हालेलुया. या ठिकाणामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने म्हणलेला आहे की तुम्ही विश्वास धरून, सर्वजण माझ्या मागे म्हणा, तुम्ही विश्वास धरून प्रार्थनेत जे काही मागाल ते सर्व तुम्हास मिळेल. आपल्या बाजूच्या व्यक्तीला सांगा, तुम्ही विश्वास धरून प्रार्थनेत जे काही मागाल ते सर्व तुम्हास मिळेल, ते सर्व तुम्हास मिळेल, ते सर्व तुम्हास मिळेल. पण विश्वास धरून मागितलं पाहिजे, अंतःकरणातून आम्ही मागितलं पाहिजे आणि संशय न धरता आम्ही मागितलं पाहिजे. ज्यावेळेस आम्ही आग्रही प्रार्थना करू प्रभू आमची आग्रही प्रार्थना नक्की ऐकेल. हालेलुया. ज्या प्रकारे पवित्र शास्त्रामध्ये पियानो एका पित्याचा एक महत्वपूर्ण दाखला या ठिकाणी दिला आणि एका मित्राचा दाखला या ठिकाणामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने दिला की जो आग्रही मित्र आपल्या मित्राला विनंती करतो, तो मित्र असताना सुद्धा त्याची देण्याची इच्छा नसेल पण त्याच्या आग्रहास्तव त्याला द्यावंच लागतंय. सो आज जर आम्ही आग्रहाने प्रभूकडे प्रार्थना करू, योग्य हेतूने आम्ही प्रार्थना करू, योग्य पद्धतीने आम्ही प्रार्थना करू, योग्य मनाच्या कलाने जर आम्ही प्रार्थना करू तर आमचा प्रभू नक्की आमची प्रार्थना ऐकेल. प्रभूला माहिती की आमची विनंती काय आहे, प्रभूला ठाऊक आहे की आम्हाला काय पाहिजे. आणि वचन या ठिकाणामध्ये आम्हाला सांगत आहे की तुम्ही विश्वास धरून प्रार्थनेत जे काही मागाल ते सर्व तुम्हाला मिळालं आहे. आग्रही प्रार्थना प्रभू नक्की तुम्हाला उत्तर देणार आहे. प्रभू परमेश्वर या वचनाच्या द्वारे आम्हाला प्रत्येकाला तो आशीर्वादित करो. आमेन. जरा जोरदार टाळ्या प्रभूच्या करू असा. थँक्यू लॉर्ड.